समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू, आणि कण लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्चित झणी जडो देशी, आणि कण लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि कण लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुर्दिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्तिमुदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, अद्यत्रय जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरे वृत्ती राहो, आणि कण लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी विनम्र अभिवादन करून, मायबाप श्रोत्यांना वंदन करून, कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील प्रथम क्रमांकाचा अभंग मी आपल्या पुढे घेतला. या अभंगातून तुकाराम महाराज परमात्म्याचं स्मरण करतायत, परमात्म्याचं स्तवन करतायत, भगवंताला म्हणतायत की या मृत्यू लोकात तूच असा एक आहे की तुझे चरण हे विठेवरती सम आहेत, तुझी दृष्टी विठेवरती सम आहे, तुझी दृष्टी विठेवरती सम आहे, चरण सम आहेत. अशा ठिकाणी माझी वृत्ती राहो, अन्य जगतामध्ये माझी वृत्ती भरकटू देऊ नको, अन्यकडे माझा विचार जाऊ देऊ नको. आणि कण लगे माईक पदार्थ, अनेक शब्दाचा अर्थ आहे. जगतातील इतर कोणत्याही वस्तूकडे माझ्या अंतकरणामध्ये आस्था निर्माण होऊ देऊ नको, माझा अंतकरण त्या वस्तूकडे ओढू देऊ नको. जगतातील कितीही मोठी वस्तू असू द्या, तिकडं माझा विचार देखील जाऊ देऊ नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेचे दुश्चित झणी जडो देशी. शेवटी तुकोबाऱ्या म्हणतायत, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. महाराजांना विचारलं, तुम्ही म्हणता या ठिकाणी दृष्टी जाऊ देऊ नकोस, विचार जाऊ देऊच नकोस, याचा अर्थ तुम्हाला कळालाय का? महाराज म्हणतात, हो, या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळाला. नुसता अर्थ कळाला नाही, वर्म कळालं. नुसतं वर्म कळालं नाही, त्याच्यातला धर्म कळाला. त्याच्यातला धर्म नाही कळाला तर त्याच्यातलं कर्म सुद्धा आम्हाला कळालं. जे जे कर्म धर्म नाशिवंत, हे आम्हाला सगळं कळाल्यामुळं परमात्म्याच्याकडे जगद्गुरु तुकाराम महाराज विनंती करतायत, नमस्कार करतायत.
भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतायत आणि परमात्म्याला सांगतायत की माझी दृष्टी माझी वृत्ती त्या ठिकाणी स्थिर राहो समचरण. दृष्टी विठेवरी साजिरे तेथे माझे हरे वृत्ती राहो. तुझी दृष्टी असणारी सम, विठेवर सादर असणारं सुकुमार तुझं रूप, तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. अशा स्वरूपाचं मंगलचरण जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पंढरीश परमात्म्याकडे करतायत. विठ्ठल 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 आज या खेडगावामध्ये भगवान गोपालकृष्णाच्या उत्सवाच्या निमित्तानं हा चालू असलेला उत्सव, या उत्सवाच्या निमित्तानं प्रथम दिवस मंगलचरणाचा असतं. अर्थात भगवंताचं वर्णन करणारं असतं, भगवंताच्या स्वरूपाचा विचार करणारं असतं, भगवंताच्या नामाचा विचार करणारं असतं. अर्थात परमात्म्याविषयी काही चर्चा करणारं आज मंगल करावं लागतं. आणि मंगल हे कार्यक्रमाच्या सुरुवातीला केलं जातं. मंगल म्हणजे काय? मंगल शब्दाचा अर्थ आहे की कोणत्याही कार्याची सुरुवात या जगतामध्ये मंगलाचरणानं होते, मंगल स्वरूपानं होते, मंगल नामानं होते. कोणत्याही कार्याची असू द्या आणि कार्यक्रमाची असू द्या. आता ही सप्ताहाची सुरुवात आहे, ही सुरुवात देखील मंगलचरणानं होते आणि तुकाराम महाराजांचा अभंगाची गाथेची सुरुवात देखील मंगलचरणानं होते. तुकाराम महाराज देवाबद्दल बोलायला लागले, पहिलं मंगलचरण केलं आणि तुकाराम महाराज देवाबद्दल चर्चा करायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिता, मंगलचरण करताय काय? माऊली म्हणतात, पहिलंच आम्ही मंगलचरण केलं. माऊलीने ज्ञानेश्वरीचं मंगलचरण केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा, ज्ञानेश्वरीचं मंगलचरण केलं. आणि ज्ञानोबारायांनी माऊलींच्या गाथेचं देखील मंगलचरण केलं. ते देखील हेच म्हणतात, विठ्ठल 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 श्री विठ्ठलाचे नाम आधे, श्री विठ्ठलाचे नाम आधे, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. असू द्या मंगलचरणानं होते, कार्यक्रमाची सुरुवात असू द्या मंगलचरणानं होते. मंगलचरणानं कार्यक्रमाची सुरुवात होते. त्याचं कारण आहे काय? मंगलचरण हे विघ्न निर्माण करत नाही. विघ्न निर्माण केलेलं आलेलं विघ्न घालवायचं असेल, कार्याची पूर्तती करायची असेल तर मंगलचरण करावं लागतं कार्याच्या पूर्ततीसाठी. बर, तुकाराम महाराज अभंगाची गाथा लिहितात. आता महाराजांना काय विघ्न येणार होतं की तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याचं पहिल्यांदा स्तवन आणि स्मरण केलं. विघ्न संतांना येत नसतं, विघ्न मनुष्याला येत असतं. कारण हे सगळं निवारण करण्याची क्षमता संतांमध्ये असताना देखील तुकाराम महाराज पांडुरंगाचं स्तवन, तुकाराम महाराज पांडुरंगाचं नमन केल्याशिवाय राहत नाही. अर्थात वर्णन केल्याशिवाय तुकाराम महाराज पांडुरंगाचं राहत नाही. गाथेची सुरुवात करतात. हे असं म्हणणं असं आहे की महाराजांनी अभंग लिहिण्याच्या आधी पहिल्यांदा वारकऱ्यांचं म्हणणं असं आहे बरं का. कारण तुकाराम महाराजांचा कोणता अभंग पहिला असेल हे आपण नाही सांगू शकत. आपण म्हणतो गाथ्यात हा समचरण दृष्टी विठेवरी साजरी हा अभंग लिहिला म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथेतला किंवा महाराजांच्या मुखातला हा पहिला अभंग असू शकत नाही. कारण संत बोलत असताना ठरवून बोलत नाहीत, संत बोलत असताना विचार करून बोलत नाहीत, संत बोलत असताना काव्याचं काय रचना जुळते का बघून बोलत नाहीत,
तर संत कोणत्याही स्थितीत बोलतात, त्यांना कोणत्याही विषयाचा, कोणत्याही परिस्थितीचा संबंध नाहीये. म्हणून तुकाराम महाराज मंगलचरण करत असताना कार्याची पूर्तता करण्यासाठी गाथेची निर्मिती करतात, अर्थात भगवंताचं स्मरण करतात. कार्य पूर्ण व्हावं याच्यासाठी मंगल केलं पाहिजे. कार्य कोणतंही हातात घेऊ द्या, ते अपूर्ण राहता कामा नये. अपूर्ण राहिलं तर काही विघ्न येतं. हे अपूर्ण राहू नये याच्यासाठी भगवंताचं मंगल करणं गरजेचं आहे. कार्य अपूर्ण राहूच नये. जर राहिलं तर ते पूर्ण होत नाही. हातात धरलं की ते पूर्ण झालं पाहिजे. आणि ते पूर्ण कधी होतं? मंगल केलं तर ते कार्य पूर्ण होतं. नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याचं मंगल पूर्ण करतात. पांडुरंग परमात्म्याची अभंगाची सुरुवात मंगलानं करतात आणि मंगलानं केल्यामुळं नामदेव महाराजांच्या कार्याची पूर्तता झाली. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा. परिपूर्ण व्हावा म्हणून मंगल करायचं असतं. म्हणून तुकाराम महाराज, नामदेव महाराज मंगल करतात. आता केलेला नेम पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ लागतो का? माणसाला वेळ लागतो, पण संतांनी केलेलं नियम चालू केला, कार्य चालू केलं, त्या कार्याला वेळ लागत नाही. ते तत्काळ होऊन जातं. समजा आपल्याला घर बांधायला आपण सुरुवात करतो. पहिल्यांदा काय करतो? पाया खांदतो. पाया खाल्ल्यानंतर लगेच खाल्लं काय करतो? भरून घेतो. तोवर हे जे पैसे संपलेले असतात. मग 4 महिने थांबतो. 4-5 महिन्यानंतर कुठंतरी सोयाबीन जातं, मग पैसे येतात. मग तो काय करतो? त्याच्यावरती स्लॅब टाकतो. स्लॅब टाकलं, 6 महिने परत थांबतो. परत भिंती बांधून घेतो. केलेला नियम आहे, केलेला संकल्प आहे, तो संकल्प सामान्य मनुष्याचा एका काळात, एका वेळेत, एका स्थितीत पूर्ण होत नाही. घर बांधण्याचा संकल्प केला, किती वर्ष लागतं बघा. मी काय घरं अशी पाहतो 5-5, 6-6 वर्ष त्या घराला कलरच नसतो. किती वर्ष? 5-5. जाऊ द्या कलरचं. हा, काय घराला काय नसतात? दरवाजात नसतात. किती वर्ष? 5-5, 6-6 वर्ष. दरवाजा नसतो, कलर नसतो, लाईट नसतो. विचारलं काय? नाही, जरा थोडं विघ्न आलं, अडचण आली, म्हणून काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. अर्थात केलेला संकल्प पूर्ण व्हावा याच्यासाठी संतांनी मंगल केलं. मंगल म्हणजे कुठेही इष्ट अडचणी निर्माण होत नाही, ही मंगलाची पूर्तता असते. बरं, हे आपल्याला असते, संतांना असते का? संतांना नसते. संतांनी ठरवलं की त्या क्षणाला काम झालं. ठरवलं ज्ञानेश्वर महाराजांनी. भिंतीला चाल म्हणले ज्ञानेश्वर महाराज. चाल म्हणल्याबरोबर 6 महिन्याने भिंत चालली का वर्षानं चालली का 2 वर्षानं चालली? किती वर्षानं? किती वर्ष लागलं का? वर्ष लागलं नाही, काळ लागला नाही, वेळ लागला नाही, काही. अर्थात संतांची संकल्प पूर्ती त्या क्षणाला पूर्ण होते की ज्या क्षणाला संत मुखातून शब्द काढतात. उदाहरण दुसरं सांगतो. सच्चिदानंद बाबा झोपले होते, मृत झाले होते. सांगितलं की आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तुम्हाला उठावं लागेल आणि ज्ञानेश्वरी लिहावी लागेल. असं म्हणल्याबरोबर 1 वर्षानं सच्चिदानंद बाबा उठले का? 1 वर्षानं उठले. लगेच सच्चिदानंद बाबा उठले. आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो. रेड्याला बोल म्हटलं. रेड्याला सांगितलं तुला ऋग्वेद बोलायचंय. रेड्या किती वर्षानं बोलायला लागला? लगेच. आपल्याला मराठी नीट बोलता येत नाही, जन्मल्यानंतर 2 वर्ष लागतं त्याच्या तोंडातून शब्द यायला. किती? 2 वर्ष. काय 2 वर्ष ठीक आहे, 5-5, 10-10 वर्ष काय पोरं
बोलत नाही. साधं बोली भाषा बोलायला आपल्याला जन्माला आल्यानंतर 8 वर्ष घालावी लागतात. आयुष्य निघून जातं. साधी आपल्याला भाषा बोलता येत नाही. रेड्याला बोलले ज्ञानेश्वर महाराज. रेडा बोलू लागला. मला सांगायचं एक की कार्याची पूर्तती करण्यासाठी काही विघ्न येऊ नये म्हणून संत मंगलचरण करतात. मग संतांना विचारलं, तुम्ही कुणाचं मंगलचरण करता, तुम्ही कुणाबद्दल बोलता? तर तुकाराम महाराज म्हणतात, माझी इष्ट देवता असणारी पांडुरंग परमात्म्याच्या बद्दल मी चर्चा करतो. नामदेव महाराजांना विचारलं, इष्ट देवता असणारी वारकरी संप्रदायाची इष्ट देवता कोणती आहे? कोणती इष्ट देवता आहे? खंडोबा काय आहे? वारकरी संप्रदायाची इष्ट देवता काय आहे? विठ्ठल आहे. आणि मग वारकरी संप्रदायाची इष्ट देवता, पूजेची देवता, श्रद्धेची देवता, वर्णनाची देवता, कार्याची देवता, कृपेची देवता कोण आहे? विठ्ठल भगवान आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्या पांडुरंगाचं वर्णन करतात आणि पांडुरंगाचं मंगलचरण करतात. का? तर ते हे वारकरी संप्रदायाचं काय आहे? दैवत आहे म्हणून करतात. विठ्ठल 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 केली ठाई संतानी, केली ठाई संतानी, केली ठाई संतानी, केली ठाई संतानी. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी. केली ठावी संतानी, केली ठावी संतानी. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. तुकोबरा म्हणतात, कुळीचे हे कुळदेवी केली ठाई संतांनी. संतांच्या पूजेचा, संतांच्या कुळाचा कुलदेव कोण आहे? कुलदैवत कोणतं आहे? वारकऱ्यांचं. तुमचं आमचं सांगत नाही, वारकऱ्यांचं सांगतोय मी. वारकऱ्यांचं कुलदैवत काय असतं? ते आमचे कुलदैवत पांडुरंग हे आमचे कुलदैवत, पांडुरंग ते आमचे कुलदैवत, ते आमचे कुलदैवत. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. संतांचं कुलदैवत हे पांडुरंग आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज कुलदैवताचं वर्णन करतात. कोणत्या कुलदैवताचं वर्णन करतात? जे कुलदैवत सनकादिकांचं होतं. ते सनकादिक ज्या कुलदैवताचं ध्यान करत होते, सनकादिक त्यांचं स्मरण करत होते, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाचं मंगलचरण जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. तुकाराम महाराजांना विचारलं, पांडुरंगाचं स्मरण तुम्ही करता, पांडुरंगाचं तुम्ही वर्णन करता, कुलदैवताचं वर्णन करता,
महाराज ज्याचं वर्णन करायचंय त्याचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे का? तुकाराम महाराज म्हणतात त्याचं स्वरूप माहिती आहे, त्याची स्थिती माहिती आहे का? त्याची स्थिती माहिती आहे. स्वरूप आणि स्थिती तुकाराम महाराजांनी भगवंताची जाणली आणि त्या स्वरूपाची आणि त्या स्थितीचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. चरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे हरिवृत्ती राहो तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो तेथे माझी हरिवृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजे तेथे माझे हरिवृत्ती राहो तेथे माझे हरिवृत्ती राहो. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. साजिरे हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सम चरण ही परमात्म्याची स्थिती आहे. स्थिती आणि स्वरूप भगवंताच्या स्थितीचं आणि भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन तुकाराम महाराज करतात. सम म्हणजे स्थिर असणारे, सम असणारे. चरण परमात्म्याचे पाय स्थिर सम आहेत. समचरण परमात्म्याची दृष्टी सम आहे. समचरण दृष्टी ती विठेवरी उभा असणारा परमात्मा साजरा आहे. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. परमात्म्याची पाय सम आहेत. या जगामध्ये सम पाय, या जगामध्ये समदृष्टी असणारे फक्त पांडुरंग परमात्मा आहे. दुसरी दृष्टी सम नाही. दुसरीकडे पाहिलं, दुसरीकडे स्थिती सम नाही पाहिलं, आणि दुसरीकडे चरण देखील सम नाहीत. पांडुरंगाच्या बाबतीत समदृष्टी आहे. पांडुरंगाच्या बाबतीत सम चरण आहेत. असं आहे का पांडुरंगाचा इकडं पाय तिकडं पाय? असं नाहीये. तो परमात्मा शांत स्तब्ध एक चित्तानं आहे. हे फक्त एकच स्वरूप विठेवरचं आपल्याला पाहता येतं. दुसरीकडले चरण, दुसरीकडं स्वरूप परमात्म्याचं अशा स्थितीचं नाही. तुकोबराय गवळणीत वर्णन करतात. देहुडा चरणी वाजवितो वेणू, किंवा तुकाराम महाराज गवळणीत वर्णन करतात. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. अर्थात देवाचं स्वरूप विविध ठिकाणी वेगळं जरी असलं तरी पंढरपूरच्या विठेवर परमात्म्याचं स्वरूप सम आहे. तुम्ही देवाकडे कधी जा, देवाला कधी जरी पाहिलं तर त्याची दृष्टी काय आहे? सम राहते. का देव असा बघतोय, देव असा बघतोय असं कधीच झालं नाही. देवाचा एक पाय इकडं, देवाचा एक पाय तिकडं असा कधीच झालं नाही. तो सम आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, सम असणारी परमात्म्याची दृष्टी, सम असणारे परमात्म्याचे चरण हे भक्ताला काय लाभ प्राप्त करून देतात? कारण पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला किंमत आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलं समचरण. चरणाला किंमत आहे. म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर
आपण देवाच्या चरणाचं दर्शन घेतो, देवाच्या चरणावर नतमस्तक होतो, याचं कारण आहे की परमात्म्याच्या चरणामध्ये काय आहे? क्षमता आहे, ताकद आहे, शक्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज भगवंताच्या दुसऱ्या कुठल्याही अंगाचं वर्णन करत नाहीत, ते फक्त चरणाचं वर्णन करतात. समचरण दृष्टी, परमात्म्याची दृष्टी देखील सम आहे, परमात्म्याचे चरण देखील सम आहेत. परमात्म्याची दृष्टी विषम होऊ शकत नाही. आपली दृष्टी विषम होऊ शकते, परमात्म्याची दृष्टी विषम होऊ शकत नाही. कारण परमात्मा सम आहे त्याचं कारण, आणि परमात्म्याची दृष्टी देखील सम आहे त्याचं कारण काय आहे? तर कुणी जरी आलं परमात्म्याच्याकडे तर त्याचा उद्धार करण्यासाठी परमात्मा विठेवरती उभा आहे, म्हणून चरण सम आहेत आणि दृष्टी देखील सम आहे. विठ्ठल 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 दौंडी पीठी भावे चोखा मेळा, दौंडी पीठी भावे चोखा मेळा, दमंडी पीठी भावे चोखा मेळा, दमंडी पीठी भावे चोखा मेळा. घटाला टयावे, घटना टयावे, एक खटनाट यावे, खटनाट यावे, शुद्ध होवोनिया जावे, शुद्ध होवोनिया जावे, दौंडी पीठी भावे चोखा मेळा, दौंडी पीठी भावे चोखा मेळा. दौंडी पीठी भावे चोखा मेळा, दमंडी पीठी भावे चोखा मेळा. खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठी भावे चोका मेळा. कसे जरी आलं तर परमात्म्याच्या चरणावर आलं ना, शुद्ध होऊन जातात. म्हणून तुकाराम महाराज त्या परमात्म्याच्या समचरणाचं वर्णन करतात. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज विठेवरी साजिरी असणारी समचरण आहेत, तुमची वृत्ती, तुमचं चरण, तुमची दृष्टी या जगामध्ये इतरत्र न जाता माझी वृत्ती त्या परमात्म्याच्या चरणावर राहू, असं तुकाराम महाराज भगवंताला प्रार्थना करतात. ते माझे हरी वृत्ती राहो. वृत्तीला सांगतायत की तू पांडुरंगाच्या चरणावर थांब, सम ठिकाणी तू स्थिर राहा, असं तुकाराम महाराज पांडुरंगाच्या चरणावर वृत्तीला जायला सांगतात. महाराजांना विचारलं, त्या वृत्तीला तुम्ही का जायला सांगता? काय कारण आहे त्या वृत्तीचं? तुकाराम महाराज म्हणतात, ती वृत्ती जगतातील प्रलोभनाला बळी पडते, जगतातील विविध विषयाला बळी पडते. नको त्या ठिकाणी वृत्ती जाते, नको तो विचार करत बसते, नको तो वृत्ती करत बसते. त्या वृत्तीला तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृत्ती नाम चित्त, चित्त नाम अंतःकरण. त्या अंतःकरणाला, त्या चित्ताला सांगितलं की भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहावं. वृत्ती शब्दाचा अर्थ चित्त. विठ्ठल 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 चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, हेची एक तुम्हा
ते माझे हरी वृत्ती राहो. भगवंताला मागणी केलेली आहे. अभंगाचा उत्तरार्ध काय सांगतो? ते माझे हरी वृत्ती राहो. आणि भगवंताला म्हणतात चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणोनी खरा. अर्थात परमात्म्याच्या चरणावर चित्त राहावं असं तुकाराम महाराज म्हणतात. परमात्म्याच्या चरणावर चित्त राहावं का म्हणतात? कारण चित्ताचा स्वभाव आहे, वृत्तीचा स्वभाव आहे. मनुष्याची वृत्ती एका ठिकाणी स्थिर राहत नाहीये. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात त्या वृत्तीला विनंती करतात, वृत्तीला सांगतायत तू भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहा. महाराजांना विचारलं चरणाच्या ठिकाणी स्थिर राहा तुम्ही सांगता, ती वृत्तीचा स्वभाव काय आहे? तिला काही जरी प्राप्त झालं, काही जरी मिळालं तर त्याची तृप्ती होत नाही, तिचं नाव आहे वृत्ती. जिची तृप्ती होत नाही तिचं नाव आहे वृत्ती. वृत्तीची तृप्ती कधी झाली नाही. तृप्ती शब्दाचा अर्थ आहे पूर्णता. वृत्तीची पूर्णता कधी होत नाही. अतृप्तीच नेहमी ती वृत्ती राहते. आणि अशा अतृप्त वृत्तीला तृप्त करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात ते माझे हरी वृत्ती राहो. ती वृत्ती त्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी राहो म्हणतात. मग ही जर वृत्ती परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी राहिली, वृत्तीचा स्वभाव आहे, वृत्तीचा स्वभाव हा आहे, चित्ताचा स्वभाव हा आहे. ते जर एका ठिकाणी राहिलं, राहत नाहीये, पण जर राहिलं तर ते परत ती वृत्ती, परत ते चित्त परत माघारी येत नाही. येणे सोशे मन झाले हाव बडे परत माघारी येत नाही. ती वृत्ती त्या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणून येणार नाही. महाराजांना विचारलं तुकाराम महाराज भगवंताच्याकडे तुम्ही काय मागणार आहे? महाराज म्हणतात की मंगलचरण करत असताना परमात्म्याच्याकडे मी दुसरं कोणतंही मागणार नाही, फक्त एकच म्हणेल ते माझे हरी वृत्ती राहो. याच्या व्यतिरिक्त मला जगतातील काहीही नको. अभंगाचं दुसरं आणि मन लगे माईक पदार्थ आणि मन लगे माईक पदार्थ